फसली बिचारी. मित्र मला ना हेच व्हायला नको होतं, म्हणून मी सांगत होतो की त्या पहिल्या घरात येऊच नको द्यायला. पण साहेब मित्र अजूनही वेळ गेलेली नाहीये. मला कळतंय, पण आता दुसरं काहीच इलाज नाहीये. या सगळ्याची शहानिशा करायची असेल तर इथेच थांबून नाही चालणार. आपल्याला कोलकात्याला जायला हवं. कोलकात्याला? बाबा नेत्रा काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या प्लीज, कारण मला तरी तिचं म्हणणं अजिबात पटत नाही. पण झालंय काय? आता मला असं वाटतं की मैथिली सेनगुप्ताची शहानिशा करायला आपल्याला कोलकात्याला जायला हवं. पण कशासाठी? नेत्रा, नेमकं काय चाललंय तुझ्या डोक्यात? त्या आता जरी आपल्याला त्या जे काही म्हणतात ते खरं वाटत असलं तरी त्या आपल्या रीमाला घेऊन कुठेतरी जात होत्या. आपण त्याकडे दुर्लक्ष नाही ना करू शकत. आणि म्हणून मला त्यांची संपूर्ण माहिती काढायची आहे, कारण मला अजिबात बेसावध राहायचं नाहीये. मी बेसावध राहिले ना तर माझ्या बाळांवर संकट येऊ शकतं आणि ते मला अजिबात नको आहे. म्हणून मला वाटतं की आपल्यापैकी कोणीतरी कोलकात्याला जायला पाहिजे त्यांच्या बरोबर. अजिबात कुठेही जायची गरज नाही, कोणीही. पार्थो आणि मैथिली या घरातून गेल्यावरती हा विषय कायमचा संपलेला असेल. नेत्रा ऐक ना प्लीज. बघ नेत्रा, एवढं तर आपल्याला नक्की कळलंय की एक रुपालीची जुळी बहीण आहे. सत्य आपल्या समोर आहे. मग आता कशा करता शहानिशा करायची? बाबा, काय सत्य काय असत्य हा सगळा संभ्रम कोलकात्याला गेल्यावरच दूर होईल. संभ्रम दूर होतील. खरं तर मीच जायला हवं, पण मी बाळांना घेऊन जाऊ शकत नाही आणि त्यांना इथे ठेवूनही नाही जाऊ शकत. नेत्रा, मला असं वाटतं की तुझा हा सावध राहण्याचा विचार खूप चांगला आहे, चांगली गोष्ट आहे. मला असंही वाटतंय की तू नको त्या गोष्टीत अडकतेस. मला सांग, हे सगळं करून साध्य काय होणार आहे? त्या तुम्हाला का कळत नाही? मला भीती वाटते. तू जास्त विचार करतेस नेत्रा. साहेब प्लीज, आपल्या रीमा ईशासाठी तरी. मिथिली, ये देखो ये क्या बोल रहे हैं. हमें छोड़ने के लिए कोलकाता आ रहे हैं. मैंने उनको कहा फिर भी. मैथिली मॅडम, अजून तुम्हाला पूर्णपणे बरं वाटत नाहीये आणि हे सुद्धा खूप थकलेत, म्हणून इंद्राणी आत्या आणि अद्वैत साहेब येत आहेत तुम्हाला सोडायला कोलकात्याला. आने दो उन्हें पार्थो. उन्होंने हमारे इतनी अच्छे से खातिरदारी की है. ये सब हमारे घर आएंगे तो हमें भी तो मौका मिलेगा इनकी खातिरदारी करने का. और वैसे भी रूपालीची फैमिली मतलब मेरी फैमिली जैसी है ना. ओके. नेत्रा, सॉरी, म्हणजे माझ्यामुळे तकलीफ झाली तुम्हाला सगळ्यांना. आणि थँक्यू सो मच. माझी एवढा चांगली खातिरदारी केली तुम्ही. वेलकम. तू पण येत आहे कोलकाता? नाही, मी नाही येते. ठीक आहे, नेक्स्ट टाइम जरूर ये. नक्की. आणि एक रिक्वेस्ट थी. 30 साल हो गए रूपाली, अधोक्षज, मैं भेटलेच नहीं. ऐसी कभी इच्छा भी नहीं हुई.
अभी कुछ रुपाली बद्दल इन्फॉर्मेशन मिळालं तर कळवाल का? जरूर. थँक्यू. आणि थँक्यू म्हणजे तुम्ही बहुत केअर केली आमची. चलो थैंक्स फॉर एवरीथिंग शेखर बाबू. थैंक यू. निघा. या सगळ्यात माझी रीमा का भरडली जाते तेच कळत नाही. सगळं का घडतंय माझ्या रीमाच्या बाबतीत? रीमा, बाळा, आई तुला वचन देते, हा, तुझं प्रत्येक संकटापासून रक्षण करेन मी. तुझ्या बाबतीत जे काही घडतंय ना ते मी थांबवेन. मी तुझ्यावर आई म्हणून जे संस्कार करेन त्याची ताकद सगळ्यात मोठी असेल बाळा. असं म्हणतात मातृत्वामध्ये कोणालाही दैवत्व देण्याची ताकद असते. काही झालं ना तरी तुझ्या आईचं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही.